बहुत आगे बढ़ने वाले हैं आप उनसे। आपका तीसरा व्यक्ति होगा यूनियन बैंक 20 मात्र 1 पॉइंट की जो बोलते लीड है मुंबई पोस्टल के पास है। कबड्डी ने बहुत सारे अच्छे नेताओं को इस महाराष्ट्र को दिया है। उसी तरह कबड्डी के खिलाड़ी रमेश भाई कोरगांवकर जो मध्य कबड्डी टीम के संरक्षक के रूप में हुआ करते थे। जब मैं खेलता था रमेश भाई हमारे पीछे ऊपर वाले लोग को ताकत दी, वो कॉर्पोरेटर बने, कॉर्पोरेटर के बाद स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बने और स्टैंडिंग कमेटी के बाद और भी बढ़ोतरी हुई उनकी और वो एमएलए बन गए। और इस बार थोड़े से चूके हैं लेकिन कोई बात नहीं, रमेश भाई आशीर्वाद मिला उसका गम नहीं, जो मिलेगा वो बस एक ख्वाब है और जो मिला है वो ही लाजवाब है, ऐसा समझ के आप चलिएगा। रमेश भाई बहुत आगे बढ़ने वाले हैं आप, बहुत आगे बढ़ने वाले, बहुत आगे बढ़ने वाले रमेश भाई। बैठिए रमेश भाई बैठिए, काम करिए, नाम करिए, महाराष्ट्र का नाम करिए, शिवसेना का नाम करिए, इस विभाग का नाम करिए क्योंकि आप विभाग प्रमुख हैं। परम भाई मैं कुछ ज्यादा बोल दिया नहीं ना, अगर ज्यादा बोले होंगे तो बस एक मिस कॉल दे दीजिएगा, मैं चुप हो जाऊंगा। शिवसेना ठाकरे विधानसभा क्षेत्राच्या वतीने दमदार कार्यसम्राट आमदार श्री सुनील भाऊ यांच्या आग्रहात साकारत असलेली आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे। 18, 19, 20, 21 4 दिवस या ठिकाणी हा महासंग्राम कबड्डीचा आपल्याला पाहायला मिळतो। अनेक नामवंत कबड्डी संघ व्यावसायिक गटातील त्याचप्रमाणे अनेक प्रो कबड्डी पासून स्टार्स या ठिकाणी आज पाहू शकतो की आपण भरणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे महिलांचे देखील संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकित असे 15 संघ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या दरम्यान अनेक श्रेष्ठ कबड्डीपटू अनेक अर्जुन पुरस्काराने सन्मानित, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित असे अनेक कबड्डीपटू या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत, उपस्थित राहत आहेत। ही खासियत आहे आपल्या भाऊच्या सन्माननीय आमदार सुनील भाऊ यांच्या या कबड्डी स्पर्धेची। तर पाहूया कोण होणार आहे उद्या विजेता। आणि आज अभिमानाची गोष्ट आहे, कोरोना काळात ज्यांचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेने केला ते म्हणजे श्रीमंत श्री अर्थात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तिसरा व्यक्ती होगा महिला विभाग उपउपांत्यपूर्व फेरीसाठी होतकरू ठाणे क्रमांक 1 संघ व्यवस्थापक होतकरू ठाणेकर जो पडत असतो आपण कृपया स्वागत तुमचं स्वागत। होतकरू संघ ठाणे शिवाजी उदय सातारा 24 सुरुवातीला मी सांगितलं होतं की प्री क्वार्टर फायनलचे सामने इझी नसतात। 25 मुंबई पोस्टल, यूनियन बैंक 24। बहुत ही कड़ा और बहुत ही पोस्टल के 24 अंक है यूनियन बैंक के। देखिए कितनी मजेदार मैच होने वाली है, कोई भी खिलाड़ी इस मैच को छोड़ने वाला नहीं है क्योंकि सबको चाहिए 2 लाख रुपए और सबको चाहिए मोटर बाइक। बहुत बढ़िया साधा है। क्रमांक 1 होतकरू ठाणे शिवाजी उदय मंडळ सातारा। या सामन्याकरता सामनाधिकारी सरपंच मधुसूदन धोरत, पंच मंदार हिवाळे संतोष भाई।
समीर पवार मंदार हिवाळे, गुणलेखक विजय खरात, सहाय्यक गुणलेखक प्रियंका गुरु, माधवी कदम, तिसरी चढाई चित्रा संधू, बदर शैलेश नाईक. लाईटमॅन संजय जयस्वाल आपण विजय सरांना भेटायचे. संजय जयस्वाल. तीसरी चढ़ाई इस रेड में तो फैसला करना ही है. अगर रेड पॉइंट ले गया तो सेफ, अगर नहीं लिया तो अनसेफ. प्लेयर्स तुम्ही मागे राहायचं, प्लेयर्स तुम्ही मागे राहायचं. प्रशांतजी आपल्या टीमचा होतकर ठाणे वारंवार पुकारताना आपला संघ या ठिकाणी उपस्थित होत नाही. आपण पाठीमागे उभ्या. मुलींना सांगणार की ड्रॉप पडत असतो, खेळ झाला पाहिजे. आमचे सन्माननीय बंधू अर्थात आमच्या सगळ्यांचे लाडके संदीप राऊत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणचे या ठिकाणी मनपूर्वक या हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे श्रीमान्य त्यांचंही या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुपर टैकल का 2 पॉइंट मिल गया मुंबई पोस्टल 31-29 in favor of मुंबई पोस्टल. कोण घेऊन जाणार पुरुषांच्या गटामध्ये रुपये 2 लाख प्रथम विजेता आकर्षक चषक, उपविजेता रुपये 1.5 लाख आणि आकर्षक चषक. उपउपांत्यपूर्व मध्ये विजेत्या संघाला मिळणारे रुपये रोख 75,000 आकर्षक चषक आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू जाताना घेऊन जाणार आहे. वास्तविक 2 व्हीलर भाई क्या बात आहे. तर पारितोषिकांची खैरात पुढे आहे तर ती फक्त आमदार चषकामध्ये आहे. आणि आयोजक आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमान श्री सुनील भाऊ राव. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. बोलणार नाही की कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ पराभूत होईल. आणि ती स्थिती आपल्याला सुरुवातीपासून या सामन्यामध्ये दिसते. युनियन बँक 20, मुंबई पोस्ट 33, 3 गुणांची आघाडी मुंबई पोस्टल संघाकडे. क्षणामध्ये आणि क्षणाक्षणाला एकमेकाशी खूप छान साथ सुनील भाऊराव आणि अर्थात आमचे आप्पा म्हणजे सन्माननीय संदीप राऊत साहेब. संघटी PU पुणे विरुद्ध CGST सेकंड बॉल पुरुषांच्या दुसऱ्याच आणि हा जो सामना आहे तिसऱ्या रेडवरती खेळला जाईल. कोणी रिस्क घेणार नाहीये. तिसऱ्या चढाईवरती फैसला होईल आणि तिसऱ्या चढाईवरती आपण बघणार आहोत स्कोर कसा हलतोय. पण तिसरी चढाई या ठिकाणी श्रीमान योगी प्रतिष्ठानचे सन्माननीय कार्याध्यक्ष शेषराव चक्रनारायण साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय कार्याध्यक्ष शेषराव चक्रनारायण साहेब यांचं मनपूर्वक या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. प्रशांत सुर्वे बऱ्याच वर्षांनंतर नाशिकमध्ये एक रनिंग चेन दिसली. विलास कदम, रंजन पाटील यांची आठवण आली. मस्त रनिंग चेन.
ठिकाणी बसण्याचा विनंती आहे. VIP झोन मध्ये कोणी गाडी पार्क करू नका. MH05 DS8504 MH05 DS8504 कोणाची गाडी असेल त्यांना विनंती आहे कृपया आपली गाडी त्वरित दुसरीकडे पार्किंग करायची आहे. Yes, bonus point मिल गया. Yes, मजा आ गया. क्या बात है. दिले मार्क पॉइंट बोनस प्लस हे घेऊन या मॅचची सुरुवात म्हणजे प्री क्वार्टर फायनलची सुरुवात जेवढी धमाकेदार झाली की बघूनच मजा घेऊन राहिलेली आहे. ऑल आउट झालेले दोन पडलेले आहेत. DBU पुणे CGST मुंबई आपण रेडी राहायचं. DBU पुणे CGST मुंबई बस आपण रेडी राहायचं. आपल्याला कोणत्या चेंडूने तिसरा पुकार देणार आहोत. खेळाडू क्रमांक 2 वर आपला सामना आहे. सामना संपण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. 35-37 इन फेवर ऑफ युनियन बँक. आमच्या महिला वर्गाला विनंती आहे की महिलांचा जिथे सामना सुरू आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचा आपण. महिला विभाग क्वार्टर फायनलसाठी पहिला पुकार पतंगराव कदम पुणे करांजे मुंबई उपनगर. 37 पतंगराव कदम पुणे करांजे मुंबई उपनगर आपल्या खेळासाठी पहिला पुकार. इसे कहते हैं मैच, हे थर्ड गेम टफ मैच. संतोषजी शेवट आणि 5-5 रेड मध्ये जर जिंकलं झालं तर गोल्डन रेड होणार आहे. शाबाश शाबाश शाबाश. डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर आपल्याला पहिला पुकार क्वार्टर फायनलची लढती करीता. पाठवून राहिलंच पाहिजे. आवडतीच काय कर मारला बा काय बोलला काय करणार कॉर्नर काय करायला अरे खेळ चला थर्ड गेम 40-39 in favor of Mumbai Coastal. तीसरी थर्ड रेड गेला तर एकच गेला पाहिजे. हा हे बघ गे संपला विषय. 40-39 सुपर टॅकल झाला. important है मैच का टर्निंग पॉइंट हो गया. जिसे कहते हैं कि तकदीर अगर खराब हो तो ऊंट पे बैठे हुए आदमी को भी कुत्ता काट लेता है. बस वही है यहाँ पे देखने को मिला. बस बैड लक.
माय गॉड, जोरदार तालियां बजा दीजिए सोलो टैकल के लिए, जोरदार तालियां बजा दीजिए सोलो टैकल के लिए। और एक की जगह 2 पॉइंट मिलने वाले हैं। ओह प्रशांत हार्ड लग गया, पण प्रशांत टीम मस्त खेळून गेली आहे। याला म्हणतात प्रामाणिकपणा, याला म्हणतात इमानदारी, याला म्हणतात खेळ के प्रति इमानदारी आणि बहुत ही बढिया